करावा। चारही उमेदवारांनी भाऊचा सत्कार भाऊ मुनगंटीवार यांना आपल्या सभेला आपल्या उद्बोधनाला सुरुवात करत या मंचावर उपस्थित येणाऱ्या 19 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देत काँग्रेस राष्ट्रवादीला चारोखाने चित करत काँग्रेस राष्ट्रवादीची डिपॉझिट जप्त करण्याची विनंती घेऊन मी तुमच्या दर्शनाला आलो आहे। नगीनाबाद प्रभागामध्ये हा प्रभाग सुंदर व्हावा, स्वच्छ व्हावा, हा प्रभाग आपल्याला अभिमान वाटावा असा व्हावा, हे जर आपलं स्वप्न असेल तर बंधूंनो आणि भगिनींनो, हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही 4 अतिशय उत्तम शिलेदार सेवाभावी मनाचे उमेदवार आपल्याला दिले। राहुल पावडे सारखा एक कार्यकर्ता जो सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याचा संकल्प घेऊन राजकारणात काम करतोय। आमच्या सविताताई समाजसेवेचं व्रत घेऊन मिशन म्हणून काम करतायत। वंदनाताई सामाजिक सेवेचा संस्कार ज्या परिवारावर आहे, या परिवारातून वंदनाताई या निवडणुकीत उभ्या आहे। प्रशांत चौधरी तर मागच्या निवडणुकीत थोडूशानी राहिला होता, 2 मतांनी, पण या निवडणुकीत व्याजासकट काँग्रेस राष्ट्रवादीला व्याजासकट हिशोब चुकता मतदारांच्या आशीर्वादाने करेल हा बंधूंनो आणि भगिनींनो माझा विश्वास आहे। ही एक साधी निवडणूक नाही, ही निवडणूक चंद्रपूरकर जनतेसाठी सुवर्ण संधी आहे। आणि ही सुवर्ण संधी नगर परिषदचा 125 वर्षाचा इतिहास आणि 5 वर्षाचा महानगरपालिकेच्या अशा 130 वर्षाच्या चंद्रपूरच्या इतिहासात ही संधी आपल्याला पहिल्यांदा आली आहे। 125 वर्षाच्या नगरपालिकेच्या इतिहासात 121 वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि 5 वर्षाच्या महानगरपालिकेच्या इतिहासात 2.5 वर्ष काँग्रेसची आणि नंतर काही नगरसेवकांना सद्बुद्धी झाली म्हणून ते भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला। पण आजपर्यंत कधीच भारतीय जनता पार्टीची पूर्ण बहुमताची सत्ता आली नव्हती। पण ही सुवर्ण संधी मी यासाठी सांगतोय की केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, पालकमंत्री मी आहे आणि महानगरपालिकेचा महापौर जर भारतीय जनता पार्टीचा आला तो ये तो मैचिंग का जमाना है, गाड़ी विकासाची वेगाने गेल्याशिवाय राहणार नाही। आज महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिला, पाठिंबा दिला। ज्या महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं, बांद्याच्या मतदारांनी बांद्याचा सरपंच भारतीय जनता पार्टीचा केला, आता चांद्याचा महापौर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा करून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे। जिल्हा परिषद आपण जिंकले, या जिल्ह्याच्या जनतेने जिल्हा परिषद मध्ये पूर्ण शक्तीने भारतीय जनता पार्टीला निवडून आणले। नगरपालिकेच्या निवडणुकीत तर वरोडा सारख्या ठिकाणी सर्वसाधारण जागेवर भारतीय जनता पार्टीचा मुस्लिम उमेदवार निवडून आला आणि भारतीय जनता पार्टी ना जात पर ना धर्म पर मानवता के आधार पे वोट मांगने वाली पार्टी है, हे सिद्ध करण्याचं काम झालं। मूळ मध्ये तर 17 पैकी 16 जागा भारतीय जनता पार्टीच्या आल्या, एकच जागा काँग्रेसची आली चुकून 22 मतांनी। आता तोही मागे लागलाय, भाऊ मी एकटा काय करू, मला सोबत घेऊन टाका आणि 100% भाजपची नगरपालिका करा। या महानगरपालिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टी या सुवर्ण संधीचा उपयोग करत आपण निवडून दिली तर मी विश्वास देतो
की एक स्वप्न आहे, या शहराने आमच्यावर मताचं ऋण आहे, मताचे उपकार आहे. विरोधी पक्षात आम्ही फक्त या जिल्ह्याच्या प्रश्नासाठी संघर्ष करायचो. कधी तारांकित प्रश्न, कधी अतारांकित प्रश्न, कधी अर्धा तास, कधी लक्षवेधी, कधी अनियत दिन प्रस्ताव, कधी अशासकीय ठराव. आम्हाला विधानसभेत संघर्ष करावा लागायचा. पण आज आम्ही सत्तेत आहोत. आपली सेवा करण्यासाठी आमच्या हृदयामध्ये इच्छा आहे. आणि अशा प्रसंगात जेव्हा आमच्या हृदयामध्ये सेवा करण्याचा संकल्प आहे, तेव्हा जर आपल्या हातून थोडीशी ही चूक झाली बंधूंनो आणि भगिनींनो, तर या इच्छा तशाच हृदयात राहतील. या शहराचं चित्र बदलावं आमचं स्वप्न आहे. आणि हे चित्र बदलण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीने काम करतोय. मग नगिनाबागचा एक व्यक्ती भेटला, तो म्हणे भाऊ राहुल पावडेंनी काम चांगलं केलं, पण माझ्या घरासमोरचा अजून रस्ता व्हायचा आहे. म्हणतो बाबा, त्यांनी जर सर्वच रस्ते पूर्ण केले असते तर मग त्याला तिकीटही द्यावी लागली नसती, वार्डात निवडणूकही घ्यावी लागली नसती. तो उभा यासाठीच आहे की तुमच्या घरासमोरचा रस्ता पूर्ण करायचा आहे आणि मी पैसे देईल, या निवडणुकीत तोही रस्ता पूर्ण होईल, विश्वास ठेवा. आता शेवटी एक माणूस सर्व कामं. 2.5 वर्ष तर सत्ता नव्हती. 2.5 वर्षापैकी आता तर आमचं महाराष्ट्रात सरकार आलं तेव्हा आपण पैसे द्यायला लागलो. पण तेव्हाही आपण राहुल तू मागितले तेवढे पैसे दिले. आणि आताही तुम्ही 4 उमेदवार निवडून द्या. इथं मात्र कंजूसी करू नका, नाहीतर हा काही माता महागाईचा प्रसाद नव्हे. थोडा या गा, थोडा त्या गा, थोडा त्या गा. 4 चाकाची गाडी आहे विकासाची. एक टायर पंक्चर केलं तर 3 चाकं कामच करू शकत नाही. मी आपल्याला विनंती करायला आलो आहे की मी हृदयापासून काम करायला आम्ही तयार आहोत. हृदयापासून. निवडणूक ही आम्हाला एखाद्याच्या घरावर नगरसेवक म्हणून पाठी लागावी यासाठी निवडणूक नाही आहे की हा नगरसेवक जागा, त्याला काय शिंग फुटले की अजून 4 हात जागे. नगरसेवक जागा याचा अर्थ तो सेवक आहे. आणि तो अशा पार्टीचा सेवक है कि ज्या देशाचा प्रधानमंत्री सांगतो कि मैं प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक हूं, जनता के इच्छा आकांक्षाओं को पूरा करने के लिए मैं सत्ता में आया हूं, अशा पार्टीचा. जेव्हा तुम्ही राहुल पावडेला मत देता, जेव्हा तुम्ही सविता ताईला मत देता, जेव्हा वंदना ताईला मत देता, जेव्हा प्रशांत भाऊला मत देता, तेव्हा हे मत एक देशाला मजबूत करण्यासाठी एक मोठं योगदान आहे. 10 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, 10 पैकी 10च्या 10 भाजप शिवसेनेच्या आल्या. ठाणे मुंबई शिवसेना आणि बाकी 8 भाजप. काँग्रेस वाले तर असे मायक्रोस्कोपनी पाहिजे तरी दिसत नाही. आता 11वी आपली आहे कि आपण निवडून आणायचा है. जो झंझावात चालू है, जी हवा चालू है, जो तूफान है, वो तूफान और आगे जाए. और जिन्होंने 15 वर्ष महाराष्ट्र का सूड लिया, त्या काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत सांगितलं पाहिजे, अरे जब 15 वर्ष होतं तेव्हा तुम्ही पुतना मावशी सारखं प्रेम दाखवलं, लोकांची कामं केली नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला या निवडणुकीत मतदान करायचं आहे. अरे भाताची परीक्षा आमच्या बहिणी आहे शीतावरून होते, काही पूर्ण भात चिवडून पाहत नाही. आमची परीक्षा घ्यायची असेल तर या 2 वर्षात आम्ही जो कामाचा झंझावात या शहरात उभा केला. नाव जलनगर, पिण्याचं पाणी मिळत नव्हतं. आम्ही 227 कोटीची पाण्याची अमृत योजना आणली. आता 2 वर्षांनी या शहरात कोणत्याही झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा स्वतःचं नळ कनेक्शन मिळू शकेल. आणि नाव जलनगर आहे तर पाणी सुद्धा तेवढंच मिळेल, ही व्यवस्था आम्ही अमृत योजनेतून करतो. अरे ज्या इरई नदीचं आपण पाणी प्यायचो, पाणी पिता पिता मोठे झालो, त्या इरई नदीमध्ये 8 फूट गाळ आला होता. पूर यायचा लोकांच्या घरात. आम्ही इरई नदीच्या खोलीकरणाचं काम हाती घेतलं. मोठा फायदा तुम्हाला नगिनाबाग, सिस्टर कॉलनी, रहमतनगरला होणार आहे. आणि जेव्हा 2 वर्षात या नदीचं खोलीकरण होईल, याचं ब्युटिफिकेशन होईल, सौंदर्यीकरण होईल, मी तुम्हाला लिहून देतो की तुम्ही माझं नाव विसरणार नाही, राहुल पावडेचं नाव विसरणार नाही, सविता ताईचं विसरणार नाही, वंदना ताई आणि प्रशांतचं नाव विसरणार नाही. एवढं सुंदर काम आम्ही करतोय. दातागा ब्रिज, जर त्या पावसाच्या दिवसात जायचं असेल तर ब्रिज ठेंगणा होता.
65 कोटी रुपये खर्च करून मी दातारा ब्रिजचं काम, आणि नुसतं ब्रिज होत नाहीये. मुंबईचा जसा सी लिंक आहे ते डिझाईन आपण घेतला की एखाद्या वेळी आपला मूड चांगला नसला, नुसतं ब्रिज मध्ये चक्करी मारून आला तर मूड चांगला होईल, इतका सुंदर ब्रिज आपण करतोय. गरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असेल, घरी एक रूम आहे, एका खोलीमध्ये अभ्यास होत नाही, झोपडी आहे. बाजूला मी स्वर्गीय बाबा आमटेच्या नावाने अभ्यासिका केली, डिजिटल लायब्ररी तयार केली. आता पुढच्या महिन्यात जेव्हा त्या लायब्ररीमध्ये विद्यार्थी शिकतील तेव्हा तो विद्यार्थी सुद्धा माझा चंद्रपूरचा हा आकाश सुद्धा त्याला ठेंगणं होईल, इतकी शक्ती त्याच्या मध्ये निर्माण होईल हा विश्वास माझ्या मनात आहे. नाट्यगृह सुंदर करतोय. या गावामध्ये बाबूपेठ ब्रिजचा प्रश्न सुरू होता. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, पण यांचं झाड असं आहे की ज्याला कधीच फळ येत नाही. यांचे काटेरी झाड आहे. बाबूपेठ ब्रिज होत नव्हता. पण जेव्हा मी मंत्री म्हणून गांधी चौकात आलो आणि सांगितलं, माझा सत्कार झाला, तेव्हा मी सांगितलं की बाबूपेठ ब्रिज करणार म्हणजे करणारच. खेळ भी मैं सुरू करूंगा और खेळ भी मैं समाप्त करूंगा, हे मी बंधूंना आणि भगिनींना सांगितलं. 600 कोटीचं मेडिकल कॉलेज आपण करतोय. या देशातलं उत्तम बोटॅनिकल गार्डन करतोय, सैनिक शाळा करतोय, वन अकादमी करतोय, रतन टाटा आगे बांबू प्रशिक्षण केंद्र केलं. ज्या बांबू प्रशिक्षण केंद्राचा तिरंगा ध्वज हा जेव्हा मी जेटली साहेबांच्या हातात दिला तर 2 मिनिटं ते पाहत राहिले, इतना झेंडा सुंदर कहां से बना. बघा साहब, ये हमारे चंद्रपुर के हमारे आदिवासी भाइयों ने, दलित भाइयों ने बनाया है, गरीब भाइयों ने बनाया है, वनवासी भाइयों ने बनाया है. अरे चंद्रपूरचं नाव या देशामध्ये रोशन होईल असं सुंदर बांबू प्रशिक्षण केंद्र करतोय. कोनेरी तगाव कधी झेबिस्को आला होता, आम्ही लहान होतो. ते कोनेरी तगाव, झेबिस्को, रंधावा, कुस्त्या लागल्या. लहानपणी शाळेच्या महात्मा गांधी शाळेत मी शिकलो, नगर परिषदच्या शाळेत शिकलो, तर आम्ही त्या कोनेरी तगावात जायचो. तो कोनेरी तगाव एक मोठं शौचालय झालं होतं, पण आता 60 लाख रुपये दिले आणि कोनेरी तगाव पुन्हा एकदा नवचैतन्य घेऊन विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आपण तयार करतोय. अनेक विकासाची काम आहे, लंबी यादी आहे. चंद्रपूर शहर मध्ये आपण सायबर लॅब सुरू केली, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केले. आमच्या बहिणीशी कोणी फेसबुकवर वाईट शब्दांकन केलं, कॉमेंट केली तर पोलीसमध्ये कंप्लेंट द्यायची आवश्यकता राहणार नाही. आता तिथंच आम्ही मॉनिटर रूम केली, आणि असा एखादा पोट्टा बदमाशी करत असेल तर त्या बदमाशाला धडा शिकवण्याचं काम केलं. कारण आमच्या बहिणी आमच्यासाठी आदरणीय आहे, आमच्या माता भगिनी आमच्यासाठी आदरणीय आहे. ज्या माता भगिनीबद्दल असं म्हटलं जातं की विश्व निर्मिती करता करता देव थकला, तर शेवटची निर्मिती माझी बहीण केली, माझी मा केली, स्त्री केली, आणि त्यांना विश्व निर्मितीचं काम, ईश्वरीय कार्य दिलं. त्या माझ्या माता बहिणीची कोणी छेड काढता कामा नये. मी दारूबंदी केली, आई बहिणीचा आवाज ऐकून. हो, हे खरं आहे, काही अवैध दारू विकणारे लोक आहेत. मी या जुलैच्या अधिवेशनात कायदाही बदलतोय. मगर धमक्या आ गया, नागपुर बैठक जागा कि इनको उड़ा दो. पण मला माहित है, उड़ाने वालों से बचाने वाले बड़ी है, और बचाने वालों की बड़ी संख्या है. लोकांच्या, माझ्या आई बहिणीचा आशीर्वाद आहे. अपघात कमी झाले, नवरा बायकोची भांडणं कमी झाली. आता हे शून्यावर आणण्याचं काम मला करायचं आहे. पण यासाठी ही जी विकासाची गाडी निघाली आहे, याला कृपया लाल झेंडी दाखवू नका, हिरवी झेंडी दाखवा. या वार्डात जेव्हा आलो, मला लोक सांगत होते की या वार्डामध्ये मोठं जातीचं विभाजन झालं आहे, जातीच्या आधारावर निवडणुका होत आहे. जे लोक जातीच्या आधारावर निवडणुका करतात, जेव्हा विकास करायचा असतो तेव्हा जातीचा माणूस आठवत नाही, पण निवडणुकीत उभा झाला तर हा माझ्या जातीचा आहे, मलाच मत दे. जात पाहून निवडणुका लढणं हे लोकशाहीमध्ये. आज आपण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना जी घटना दिली, त्या घटनेमध्ये जातीच्या आधारावर निवडणुकीला बाबासाहेबांनी कधीच मान्यता दिली नाही. आणि आम्ही मात्र जातीच्या आधारावर निवडणुका मागतोय.
मी तुम्हाला प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्ही आजारी होता डॉक्टरकडे जाता, डॉक्टरची जात विचारता का? आणि डॉक्टर जातीचा नसेल तर इंजेक्शन औषधी न घेता घरी तसेच खाटेवर येऊन कणत पडता का? जर डॉक्टरची जात तुम्ही पाहत नाही, जेव्हा एखाद्या नागपूरला कामासाठी जायचं असेल बसमध्ये जाता तेव्हा बसच्या कानात त्याची जात विचारता का? आणि बस आपल्या जातीचा नसेल तर मग दांडी यात्रा काढत महात्मा गांधी की जय म्हणत चंद्रपूर ते नागपूर तुम्ही जाता का? पाय तुटले तर चालेल पण माझ्या जातीचा बस ड्रायव्हर नाही, मैं तो बस में नहीं बैठूंगा. जेव्हा पोरांना शिकवायचं असतं तेव्हा आपल्या शिक्षकाला जाऊन तुम्ही जात विचारता का? तुझी जात काय? आणि जर त्या शाळेत आपल्या जातीचा शिक्षक नसेल तर पोराला सांगता कि बेटा अपने जात का तो कोई टीचर नहीं है, मैं आते समय स्टेशनरी के दुकान से तुझ्यासाठी शाईचा पॅड आणीन, तो आयुष्यभर आधार कार्डचा जो अंगठा आहे तो अंगठा मार, पण जातीचा मास्तर असेपर्यंत मी तुला शिकवणार नाही. मग मास्तर जातीचा नको आहे, ड्रायव्हर जातीचा नको आहे, डॉक्टर जातीचा नको आहे, मग उमेदवार जातीचा का पाहता? अरे आमच्या उमेदवार कोणत्या जातीचे आहे मी कधी विचारलं नाही, पण मला माहित आहे की माणुसकी धर्माचे हे उमेदवार आहे. माणसाला जातीच्या बाहेर जाऊन लाल रक्ताच्या माणसावर प्रेम करणारे आमचे उमेदवार. मग जातीच्या आधारावर मतदान बंधू आणि भगिनींनो होता कामा नये, ही तुमची परीक्षा आहे. जे आमच्या अनुसूचित जातीचे बांधव आहेत त्यांना भडकवलं जातं, अरे देखो ये बेकार है बीजेपी वाले. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानतो, फिर उनकी भी मानना चाहिए. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल धनंजय कीरनी जे आत्मचरित्र लिहिलं, बाबासाहेब म्हणाले होते काँग्रेस जळतं घर आहे. मग आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, बाबासाहेबांचे सैनिक आहोत. 54 मध्ये बाबासाहेबांना पाडण्यासाठी काँग्रेसनी कंबर कसली, नोटांच्या थैल्या मोकळ्या केल्या आणि ज्या सूर्यानी संसदानी घटना दिली त्या सूर्याला आपल्या लोकसभेत न येऊ देण्याचं काम सुद्धा याच काँग्रेसवाल्या नेत्यांनी केलं. आता त्यांना हिशोब चुकता करणार आहात की नाही? रामदास आठवलेचं सामान फेकलं, त्यांना आता निवडणुकीच्या मतपेटीतून बाहेर फेकणार आहेत की नाही? भारतरत्नची पदवी बाबासाहेबांना ज्या करंट्या काँग्रेसवाल्यांनी दिली नाही त्या करंट्या काँग्रेसचा व्याजा सकट हिशोब पूर्ण करणार आहात की नाही? बंधूंनो, बाबासाहेबांचं स्मारक आम्ही उभं करतोय. इंदू मिलची जागा 10 वर्ष काँग्रेसवाल्यांनी सरकारला दिली नव्हती, ती जागा घेऊन तिचं सुंदर स्मारक करतोय. लंडन मध्ये 1920-21 मध्ये बाबासाहेब शिकले, तिथं सुंदर स्मारक उभं झालं. आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दीक्षाभूमीवर जाऊन दर्शन घेतलं आणि 2 पोस्टाच्या तिकिटाचं विमोचन केलं आणि बाबासाहेबांना आदरांजली व्यक्त केली. मग भारतीय जनता पार्टी जातीयवादी आहे असं काँग्रेसवाले नेहमीप्रमाणे, कारण काँग्रेस एवढी फोकनाड पार्टी जगाला नाही. खरं तर काँग्रेसचं नाव फोकनाड पार्टी केलं तरी चालेल, काम कधी केलं नाही, कधी केलं नाही. हे सांगतात म्हणजे भ्रष्टाचार. मग आता कधी कधी यांचं आश्चर्यच वाटतं. आदर्श घोटाळा यांनी केला, कोळसा घोटाळा यांनी केला, युरिया घोटाळा केला. बरं ठीक आहे, ते तर केंद्र लेवल आणि राज्य लेवलचे, पण इथेही कमी नव्हते ना. नरेश बाबू पुगलिया, गीताताई रामटेके रंगे हात पकडला गेला नगरपालिका अध्यक्ष. आता 2 वर्षाची सजा झाली. ती बिचारी अतिशय सज्जन बाई होती, मास्तरीन बाई, अतिशय आदर्श बाई, पण पुगलियाच्या भानगडीत पडली आणि बिचारी बिघडून तिला भ्रष्टाचारामध्ये पकडावं लागली. आज पुगलिया इथं बाजूची शाळा इंदिरा गार्डन 20 कोटीची जागा हडपली. नगर नजूलची जागा अजूनही नजूलची आहे, ना तर मी राजीनामा देतो. नजूलच्या जागेवर शाळा बांधली. श्रीमंताची पोरं शिकतात आणि या वार्डातील गरिबांचे पोरं मात्र राहतात. राहुल निवडून आल्यानंतर ती शाळा महानगरपालिकेसाठी घे आणि या वार्डातल्या गरीब पोरांना फुकट शिकव. बापाची जमीन नाही. 100 कोटीची ते सॅनिटरी कोणती योजना आणली, पाईप टाकले, अजूनही एकाही शौचालयाला जोडले नाही. सगळे कुठे गेले? आता CID चौकशी गावतो नाही. भुजबळांच्या बाजूला याचा नवीन हे करीन तर नाव होत. भ्रष्टाचार. आणि आता गोष्टी सांगता आम्हाला सत्ता द्या, आम्ही काम करून दाखवतो. भाषण देत होते म्हणजे टॅक्स कमी करू. अरे टॅक्स तर तुम्ही काय कमी करा, टॅक्स आम्ही कमी करू आणि लोकांना न्याय देऊ. मी सांगतो की या शहराच्या विकासासाठी आम्ही पूर्ण शक्तीने काम करू.
पण बंधूंना आणि भगिनींनो, मी आपल्याला यासाठी विनंती करायला हवी, खरं तर महानगरपालिका जिंकली नाही तर माझं मंत्रिपद आत्ता तर काही जात नाही. महानगरपालिका हारली म्हणून राहुल पावडेची उंची कमी होत नाही. आता काय 5 फूट 7 इंच 6 इंच आहे ना, एकदम 4 फुटाचा होईल. आणि जिंकला म्हणून एकदम अमिताभ सारखाही मोठा होत नाही. पण राहुल पावडे आणि 4ही नगरसेवक जिंकले तर मी विश्वास देतो की तुमच्या रस्त्याची लांबी वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण हे विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत. चुकून जर काँग्रेसवाला निवडून आला तर जेव्हा आपण चित्रपट पाहतो तेव्हा एखादा डायलॉग आपल्या डोक्यात जातो. तिवार चित्रपट पाहिला, अमिताभ सांगतो की मेरे पास गाडी है, बंगला है. शशी कपूर म्हणतो मेरे पास माँ है. गेला लोकांना, विसरले नाही कोणी. आनंद चित्रपट, बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. त्रिशूल पाएगा, मेरे जेब में 5 फुट की कवड़ी नहीं, मगर मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ. या निवडणुकीत चुकून येणार नाही. मग विश्वास आहे, कारण तुमचे चेहरे सांगताय की काँग्रेस वागायचं तर इथं काही खरं होणार नाही. मग चुकून निवडून आला 1 मतांनी 2 मतांनी, 5 वर्ष त्याचा एकच डायलॉग तुमच्या डोक्यात जाणार आहे. तुम्ही भेटायला गेलाय, भाऊ आमचं हे काम आहे, रस्ता बनवायचा आहे. कोणी मैं क्या कर सकता हूँ, केंद्र में बीजेपी की सरकार है. तुम्ही गेले, पाण्याची सोय करा, बोरिंग पाहिजे, पाण्याचा पाईपलाईन पाहिजे. मैं क्या कर सकता हूँ, राज्य में भाजपा की सरकार है. तुम्ही एखादी समस्या घेऊन गेले, मैं क्या कर सकता हूँ, पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार है, मेरी दुकान तो सोमवार से रविवार तक बंद है. मग अशांना आपण निवडून देणार जे काही करू शकत नाही. आम्ही तर यादी सांगितली, आम्ही काय केलं. आणि असंही नाही ही कामं झाली नाही. जाऊन फिरून या, रामागा तलावावर जा. रामागा तलावावर या अगोदर रात्री 9 वाजता लूट मारवायची. आता एक लूट होते, आनंदाची लूट होते. शेकडो लोक येतात. इतकं सुंदर रामागा तलाव केलं आणि आता अजून त्याच्यावर पैसे दिले, अजून सुंदर होणार आहे. रामागा तलावाचा रस्ता पहा. पहिले गणपती विसर्जनात तुम्ही आवाज ऐकला की नाही माहित नाही, पण मी आवाज ऐकायचो. गणपती बाप्पा म्हणायचे, सांगा बहुत झटके गत्ते. इतका रस्ता खराब होता. आता आवाज या वर्षी ऐका, गणपती बाप्पा म्हणाल अब तो मेरे झटके बंद हो गए, अब कांग्रेस के झटके शुरू कर दो. इतका सुंदर रस्ता तयार केला. हे केलं आहे, हे अर्धवट ठेवलं नाही. आणि मग अशा प्रसंगामध्ये बंधूंना आणि भगिनींनो, या निवडणुकीमध्ये जात पाहू नका. 4ही उमेदवार निवडून आले पाहिजे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की 4 उमेदवार निवडून द्या. हे तर महानगरपालिकेच्या माध्यमातून या वार्डाची सेवा करतील. पण मी अर्थमंत्री म्हणून तिजोरीचा कोड नंबर मला माहित आहे, जो नरेश पुगलियाला माहित नाही, अजित पवारला माहित नाही, अशोक चव्हाणला माहित नाही. जेव्हा माहित होते तेव्हाही दिवे गावगे नाही. आता काय करणार आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की या प्रभागासाठी मी विशेष निधी 5 कोटी रुपयाचा या प्रभागासाठी, रस्त्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि म्हणून बंधूंना आणि भगिनींनो, आता तुम्हीच उमेदवार आहात. तुम्हीच स्वतः उमेदवार आहात. इथून निघाल्यावर फक्त तुमचं मतदान करू नका, तर या 4ही उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसा. अनेकदा आपण विचार करतो की माझं राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे मतदानाच्या दिवशी फक्त मतदान करते, हेच माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे. नाही, हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहेच. मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि नुसतं राष्ट्रीय कर्तव्य नाही, तर हा मतदान पवित्र अधिकार आहे. हा शाहीचा थेंब लागण्यासाठी, एवढूसा शाहीचा थेंब महात्मा गांधींनी 5 फुटाचा पंचा घालून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत देशाला जागवत नेलं, तेव्हा हा शाहीचा थेंब लागला. जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस ICS झालेला तरुण विचार केला असता तर मुकेश अंबानी पेक्षा जास्त पैसे कमवता आले असते. पण तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगाचा नारा देत देशासाठी प्राणाची आहुती दिली, तेव्हा हा शाहीचा थेंब लागला. शहीद आजम भगत सिंग मेरा रंग दे बसंती चोगा म्हणत हसत हसत फासावर गेला. आणि त्याची आई वीर माता म्हणते, माझ्या पोटी 100 भगतसिंगांनी जन्म घेतला असता तर मी देशासाठी वाहून टाकले असते. अशा वीर मातेच्या आशीर्वादाने हा शाहीचा थेंब लागला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हातात बेड्या पायात बेड्या अंदमानची काल कोठडी हातात ताट येतं पण हात दिसत नाही. विचार करा, अरे 6 वर्ष अंधकार अंधकार आणि अंधकार, पण भारत माते की पूजा आणि नमन केलं तेव्हा जाऊन हा मताचा अधिकार प्राप्त झाला. हा मताचा अधिकार हा कोण्या करंट्या काँग्रेसवाल्यांना देण्यासाठी नाही, तर शहीदांनी जे स्वप्न बघितलं देशाचं, गावाचं, राज्याचं, जिल्ह्याचं, महानगराचं, ते स्वप्न पूर्ण करणाऱ्या पक्षासाठी हे मतदान आहे. आणि हे मतदान देताना मला विश्वास आहे की आपण सर्वजण बंधूंना आणि भगिनींनो 4ही उमेदवार निवडून द्या, हा विश्वास आहे. मी तुम्हाला विश्वास द्यायला आलोय की 19 तारखेला तुम्ही तुमच्या आयुष्याचा 1 सेकंद तुमच्या आयुष्याचा भारतीय जनता पार्टीची कमळ चिन्हाची बटन दाबण्यासाठी खर्च करा. मी विश्वास देतो की आमचे 4ही उमेदवार 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 तास 59 मिनिट 59 सेकंद तुमच्या विकासासाठी खर्च केल्याशिवाय राहणार नाही. आणि बंधूंनो भगिनींनो, मी हृदयापासून विनंती करायला मग निवडणुकीत कोण जिंकतो कोण हारतो हे माझ्यासाठी कधीच आयुष्यात महत्वाचं राहिलं. क्या जीत में क्या हार में किंचित नाही भयभीत में, विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर गाजायचं नाही, हे सूत्र घेऊन बंधूंनो आणि भगिनींनो आम्ही काम केलं. पण निवडून यासाठी मी मागतोय की पुन्हा ही सुवर्ण संधी माझ्याही हाती येणार नाही. आज मी निधी देऊ शकतो, जर माझा महापौर असेल, माझ्या पक्षाची महानगरपालिका असेल, प्रभागात माझ्या पक्षाचे नगरसेवक असेल तर त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुसंवाद असेल. पण माझ्या पक्षाचे नगरसेवक नसेल तर सुसंवाद होऊ शकत नाही. तो नगरसेवक कधीच माझ्याकडे येऊ शकणार नाही. आणि म्हणून बंधूंना आणि भगिनींनो माझी आपल्याला विनंती आहे की अतिशय उत्तम उमेदवार उभे केले, ज्यांची जमानत मी घ्यायला तयार आहे, गॅरंटी मी घ्यायला तयार आहे, असे उत्तम उमेदवार आम्ही उभे केले. आता जातीवर धर्मावर मतदान करू नका, मतदान विकासावर करा. मत भूल कमल का फूल, कमल फूल आएगा और अपना विकास गाएगा, हा विश्वास देतो. आपण शांतपणे माझे विचार ऐकले याबद्दल मनापासून धन्यवाद देतो.